बाळ रडायला सुरुवात झाल्यानंतर तुमच्या घरी इमर्जन्सी मीटिंग सुरू होते का? बाळ रडलं की घरात सायरन वाजल्यासारखं अॅटमॉस्फिअर होतं का? बाळ रडायला सुरुवात झाल्यानंतर घरातील सर्वांचा पॅनिक मोड ऑन होतो. आईला वाटतं बाळाला भूक लागलीये, तर बाबाला वाटतं बाळाचं डायपर ओलं झालंय. तर आजी म्हणते थांबा मी सांगते, नक्की त्याचं पोट दुखत असेल. पण बहुतेक वेळा बाळ रडण्याचं कारण हे अगदी सिंपल असतं. पहिलं कारण म्हणजे भूक. बाळाच्या पोटाची कॅपॅसिटी ही खूप लहान असते. त्यामुळे दर 2 ते 3 तासाला बाळाला भूक लागते. बाळ रडल्यावर त्याला दूध दिल्यानंतर बाळ शांत झालं याचा अर्थ बाळाला भूक लागली. दुसरं कारण ओलं डायपर. डायपर ओलं झाल्यानंतर बेबींना अनकम्फर्टेबल वाटायला लागतं. त्यामुळे ते रडतात. अशा वेळी दर 2 ते 3 तासांनी डायपर चेक करणं गरजेचं आहे. तिसरं कारण झोप. बाळाला झोप येते पण बाळ झोपू शकत नाही. या कारणानेही बाळ रडते. शांत वातावरण आणि जेंटल रॉकिंग मदत करते. चौथं कारण म्हणजे कम्फर्ट किंवा कडल. बाळाला फक्त आईचा स्पर्श किंवा जवळीक हवी असते. तर न्यूबॉर्न बेबीज हे वोम एन्व्हायरमेंटला अकस्टम्ड असतात. अशा वेळेस बेबीला स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट देणे, जेंटल रॉकिंग करणे किंवा अंगाई गाणे याने मदत मिळते. त्यावेळेस बेबी म्हणतं फक्त मला कडल करा. प्रत्येक वेळेस बाळ रडते म्हणजे बाळाचं काहीतरी दुखतंय किंवा त्याला काहीतरी आजार झालाय असं नाही. कारण बाळाकडे एकच ऑप्शन असतं आपल्याशी कम्युनिकेट करण्याचं आणि ते म्हणजे रडणे. पण जर बाळाचा क्राय हा हाय पिच्ड असेल, बाळ फिडिंग घेत नसेल, तो सुस्त झाला असेल, तर तुमच्या डॉक्टरांना दाखवा. तुमच्या घरी बाळ रडायला सुरुवात झाल्यानंतर सर्वात जास्त कोण पॅनिक होतं हे कमेंट मध्ये लिहून सांगा. ही माहिती सेव्ह करा आणि इतर सर्व नवीन पालकांपर्यंत शेअर करा.